स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। गुन्हेगारीसह अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात आली ऑपरेशन ऑल आउट मोहीम। धुळे जिल्ह्यात गुन्हेगारीसह अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे ऑपरेशन ऑल आउट ही मोहीम राबविण्यात आली असून पहाटे 4 वाजल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत धुळे जिल्ह्यातील 17 पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखा वाहतूक विभागाने सहभाग घेतला। दरम्यान मोहिमेत 3 पिस्टल, 4 जिवंत काडतुसे, 7 तलवारी जप्त करण्यात आल्या। त्याचप्रमाणे अवैध दारू विक्रीवर कारवाई करीत 63 हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या व 67 आरोपींना अटक करीत अवैध जुगार सट्टा अड्ड्यांवर कारवाई करीत देशी विदेशी दारूच्या तस्करांवर गुन्हे दाखल तसेच फरार 5 आरोपींना देखील पोलीस प्रशासनातर्फे अटक करून एका तडीपार गुन्हेगारांवर कलम 142 अंतर्गत कारवाई तर 300 वाहतूक प्रकरणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे प्रसार माध्यमांना देण्यात आली। काल धुळे जिल्ह्यामध्ये सर्व 17 पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे LCB आणि ट्रॅफिक यांच्यातर्फे एक मोठं ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आलं। त्याच्यामध्ये पहाटे 4 वाजेपासून आपण मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात केली आणि एकूण आपण त्याच्यामध्ये 3 पिस्टल, 4 राऊंड्स, 7 तलवारी, हातभट्टीच्या आपण एकूण 63 केसेस केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 67 आरोपी आपण हे केलेले आहेत। देशी व विदेशीच्या एकूण 7 केसेस केलेल्या आहेत। एकूण जुगाराच्या 40 केसेस आपण काल संपूर्ण धुळे जिल्ह्यात केलेल्या आहेत। जे पाहिजे असलेले आरोपी होते ते पण आपण 5 पकडण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। एक तडीपार जो केलेला होता त्याच्यावर देखील आपण त्याला पकडून 142 ची कारवाई केलेली आहे। मोटर वाहनाच्या एकूण 300 केसेस आपण काल केलेल्या आहेत। दारू पिऊन वाहन चालवणे, ड्रंक अँड ड्राईव्हच्या आपण 7 केसेस काल केलेल्या आहेत। सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करण्याच्या आपण एकूण 2 केसेस केलेल्या आहेत। मद्य सेवनाच्या सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करण्याच्या आपण 14 लोकांना याच्यामध्ये पकडलेलं आहे। पान टपरीच्या देखील आपण 4 केसेस याच्यामध्ये केलेल्या आहेत। एकूण 28 वॉरंट आपण माननीय कोर्टामार्फत जे येतात ते आपण तामील केलेले आहेत। 21 गुन्हेगार व हिस्ट्री शीटर्स आपण त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत। 102 धाबे, लॉजेस आणि हॉटेल्स हे देखील आपण काल चेक केले होते आणि संपूर्ण दिवसभरात आपण एकूण 24 ठिकाणी नाकाबंदी केलेली होती। याप्रमाणे अतिशय मोठी कारवाई आपण ऑपरेशन ऑल आउट तर्फे